गोटेकर येथील सर्वे नंबर 157 मधील 1.3 हेक्टर जागा ग्रामपंचायत नागवणे खास धर्मवीर आनंद दिघे साहेब क्रीडांगण म्हणून आरक्षित ठेवली होती। ही जागा केवळ खेळाडूंचीच नाही तर गावकरी तरुण आणि धर्मवीर साहेबांच्या विचारांवरती चालण्यासाठी अभिमान आणि श्रद्धेचा विषय आहे। पण आज त्या जागेवरती म्हाडाचे प्लॉट्स तयार होण्याचं काम सुरू आहे। मोठ्या दुःखाने हे सांगावं लागतंय की जे लोक धर्मवीरांचे नाव घेऊन राजकारणामध्ये पुढे गेले, सत्तेवर गेले, त्यांनीच या जागेवरती गप्प राहून धर्मवीरांच्या नावावरचा क्रीडांगण गमावला आहे। हा मुद्दा केवळ विकासाचा नाही, हा मुद्दा धर्मवीर आनंद दिघे यांच्या वारशाचा आहे। मतांसाठी, सत्तेसाठी, सभांसाठी धर्मवीरांचं नाव घेतलं जातं, पण प्रत्यक्षात त्यांच्या नावावरती आरक्षित असलेली जमीन लाटली जाते। ही नुसती दुर्दैवी गोष्ट नाही, ही त्यांच्या विचारांची आणि लाखो अनुयायांची गद्दारी आहे। त्यामुळे गोटेकर सर्वे नंबर 157 मधील धर्मवीर आनंद दिघे साहेब क्रीडांगण म्हणून राखीव ठेवलेली जागा त्वरित परत मिळावी अशी मागणी मुंडे यांनी केलेली आहे। या ठिकाणी म्हाडाचे जे काम सुरू आहे ते तात्काळ थांबावे, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केलेली आहे। यावेळी उपजिल्हा प्रमुख रमेश पाटील, उपतालुका प्रमुख जितू पाटील, दिवा शहर संघटिका ज्योती पाटील, विभाग प्रमुख रवी रसाळ, उत्तर शिव ग्रामस्थ व म्हाडा रहिवासी येथे उपस्थित होते। गोटेघर मधली ही 1.3 हेक्टर जागा ही 2014 साली ग्रुप ग्रामपंचायत नागाव यांनी हा ठराव मंजूर केलेला होता की ही जागा ही धर्मवीर आनंद दिघे साहेब क्रीडांगण या नावाने त्यांनी तो ठराव मंजूर केलेला होता। आणि गेले 25 वर्ष या क्रीडांगणावरती इथे लोक अनेक प्रकारचे खेळ इथे होतात। गव्हर्नमेंटचे शासकीय शाळेचे पण खेळ इथे खेळले गेलेले आहेत आणि ही मागणी 2014 पासून ठराव मंजूर केलेला होता। आज जे दिघे साहेबांच्या नावाने राजकारण करतात, ज्यांना गुरुवर्य असे मानतात आणि त्यांच्याच नावाचा त्या मैदान इथे लाटण्याचं काम इथे हे करत आहेत। म्हणजे एक प्रकारे धर्मवीरांच्या विचारांचा आणि त्यांच्या वारसांचा इथे थेट गद्दारी त्यांनी केलेली आहे। म्हणजे दिघे साहेबांचं नाव राजकारणापुरतं वापरायचं आणि त्यांच्याच नावाने दिलेलं मैदान हे म्हाडाला देऊन तिथे इमारती उभं करायचं, याचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून निषेध करतो।